गूळ चांगला की साखर? काय वापरावं मॅडम? गूळ हा आयुर्वेदिक औषधी आहे असं समजलं जातं आणि साखर हे म्हणजे पांढरं विष आहे. असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं. मीही सांगते की नाही साखर चांगली नाहीये किंवा ती रिफाइंड असते वगैरे. पण मग नक्की काय वापरावं? काय चांगलं आधी? तुम्हाला काय वाटतं? काय असेल? बघूयात शास्त्रशुद्ध माहिती. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट हे आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, की गूळ कसा बनतो? बऱ्याच जणांना माहिती असेल, पण गूळ हा उसाचा रस उकळवून तयार होतो आटवून. त्यामुळे गुऱ्हाळं असतात बघा. बऱ्याच जणांनी गावाकडे बघितलं पण असेल. मी एकदा अशाच गुऱ्हाळवाल्या काकांना विचारलं, की हा गूळ तयार करताना त्याच्यामध्ये केमिकल मिसळलं जातं का? कारण ना, मी काही दिवसांपूर्वी एक इन्फ्लुएन्सरला रील बघितली होती Instagramवर, की ते सांगत होते, की "गुड़ मत इस्तेमाल कीजिएगा क्योंकि उसमें केमिकल रहता है, तो आप चाहिए तो सफेद चीनी का इस्तेमाल करो." तेव्हा माझे डोळे जरा म्हणजे भुवया ताणल्या. म्हटलं, "मी तर कधी ऐकलं नाहीये, की गुळामध्ये केमिकल्स म्हणजे गूळ बनवताना केमिकल्स टाकावेच लागतात, असं मी ऐकलेलं नाहीये." मग एकदा गुऱ्हाळवाल्या काकांना मी विचारलं, की "हे बनतो कसा?" प्रत्यक्ष जेव्हा बघितलं, तेव्हा त्यांनी असं सांगितलं, की अशा प्रकारे हा उकळवला जातो उसाचा रस आणि मग त्याला आटवून-आटवून प्रोसेस असते. मळी काय ते काढतात आणि मग ते बनवतात गूळ. आता हा जो गूळ बनतो, त्याला गूळ बनवायला कुठलाही केमिकल गरजेचा नसतो, की केमिकल टाकला तरच गूळ तयार होईल, असं काहीही नसतं. कारण गुळाचं वर्णन, साखरेचं वर्णन हे हजारो वर्षांपासून आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. केमिकल्स युक्त असं काही आयुर्वेदात सांगितलेलं नाहीये, की हे केमिकल टाका आणि गूळ बनेल. तो निसर्गतःच आपल्याला फक्त काही प्रोसेस करून मिळतो उसाच्या रसापासून. आणि अनेक साऱ्या म्हणजे आजकाल जॅगरी म्हणजे पाम म्हणजे काय तुमचं ताडाचं झाड वगैरे त्याच्यापासून सुद्धा गूळ वगैरे मिळतो किंवा खजुरापासून वगैरे जसं ऊसापासून मिळतं तसं खजुरापासून पण गूळ मिळतो. त्याला डेट जॅगरी असं पण म्हणतात. तर त्यांनी मला सांगितलं, की कुठल्याही प्रकारचा गूळ बनवायचा असेल, त्याच्यात केमिकल टाकावा लागत नाही, तो तयार होतो. फक्त काय होतं, तो जेव्हा तयार होतो, तेव्हा तो असा कसातरी काळसर किंवा मातकट रंगाचा, चॉकलेटी रंगाचा असा तो असतो. मग लोकांना मात्र चकचकीत दिसणारा किंवा पिवळा धमक असा गूळ पाहिजे असतो. मग आम्ही नंतर व्यापारी लोकं त्याच्यामध्ये आम्ही लोकं तुमच्या डिमांडमुळे आम्ही त्याच्यात काही केमिकल्स टाकतो. थोडक्यात ब्लीच करतो आणि मग त्याचा कलर जो आहे तो छान होतो आणि दिसायला पिवळा धमक आणि चमकदार असा गूळ तयार होतो. जो गृहिणींना फार आवडतो. कारण त्याच्याने तुमच्या अ, अन्नाचा जो रंग असतो म्हणजे तुम्ही जे काही पदार्थ बनवतात, ते खूप असे काळे होत नाहीत. छान रंग फुलून येतो, खुलून येतो म्हणून. मी म्हटलं, "मग हे गरजेचं आहे का?" तर म्हटल्या, "खरं तर गरजेचं नाही. उलटं त्याच्यामध्ये आमची मेहनत वाढते आणि कॉस्टिंग पण वाढते. पण डिमांड मार्केटमध्ये असल्यामुळे आम्ही असं करतो." पण आजकाल अवेअरनेस आल्यामुळे नॅचरल गुळाला म्हणजे ज्याच्यामध्ये केमिकल शेवटी टाकलेलं नाहीये, अशा गुळाला पण खूप मागणी आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथेच थांबवतो. कारण आमच्यासाठी उलटं चांगलं आहे ना, की अजून एक स्टेप किंवा अजून एक प्रोसेस वाढते त्यांची, गुळाला पिवळं बनवण्यामध्ये किंवा चमकदार बनवण्यामध्ये. त्यामुळे त्यांनी सांगितले, की आम्हाला त्याची गरजच पडत नाही गुळामध्ये काहीही टाकण्याची. त्याच्यामुळे गूळ केमिकलयुक्त असतो हे विधान पूर्ण सत्य नाहीये बरं का. म्हणजे कायम तुम्ही तो गूळ घ्याल तो केमिकल युक्तच असेल बाबा, केमिकल शिवाय गूळच बनत नाही, हे अतिशय चुकीचं आहे. केमिकल शिवायच पहिले गूळ बनत असतो आणि जसं मी सांगितलं नंतर त्याच्यामध्ये केमिकल ॲड करतात. मग आता हा ओळखायचा कसं काय, की हा केमिकल विरहित आहे किंवा त्याच्यामध्ये कुठलेही घातक रसायनं नाही आहेत. तर त्यासाठी परीक्षा आहे. उकळत्या दुधामध्ये जर तुम्ही गूळ टाकला आणि जर ते दूध फाटलं नाही, तर तो शुद्ध गूळ. आणि जर त्या उकळत्या दुधामध्ये गूळ टाकल्यानंतर दूध फाटलं, तर समजायचं की त्याच्यामध्ये ब्लीचिंग केमिकल्स किंवा काय जे केमिकल्स वापरतात ते आहेत. आणि म्हणून असा बाद करा आणि जो काळसर रंगाचा ऑर्गॅनिक गूळ आजकाल मिळतो, तो जरूर घ्या. आता पुढे बघूयात साखर. साखर ही आयुर्वेदामध्ये पित्तशमन करणारी सांगितलेली आहे. बऱ्याच साऱ्या औषधांमध्ये सीता, शर्करा ह्या नावाने
साखरेचं वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे, आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये. त्याच्यामुळे अंगातला दाह शमन करणारी, उष्णता कमी करणारी असे तिचे गुणधर्म सांगितलेले आहेत. गूळ हा मात्र किंचित उष्ण आणि कृमीकर सांगितलेला आहे. म्हणजे जंत तयार करणारा आहे. कारण तो आतमध्ये गेल्यानंतर क्लेद, चिकटा तयार करतो आणि जंतांना अट्रॅक्ट करतो. म्हणून अतिप्रमाणामध्ये गूळ खाल्ल्यानंतर पोटामध्ये जंत वाढण्याची प्रोसेस सुरू होते. मग साखर चांगली का? तर खरं सांगू का? आयुर्वेदाने जी साखर सांगितली त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, ब्लीचिंग एजंट म्हणून वापरतात किंवा असं लाईम वगैरे असे कुठलेही घटक त्याच्यामध्ये वापरायला सांगितलेले नाहीयेत किंवा तसं वापरून बनवता येते साखर किंवा बनवावी लागते, अशी काही कन्सेप्ट त्या काळामध्ये नव्हती. त्यामुळे त्यांनी जे काही साखरेचे गुणधर्म सांगितले ते आजकाल जी धागेवाली शक्कर किंवा मिश्री ह्या नावाने जी मिळते, त्या साखरेला ते लागू पडतात किंवा ज्याला पत्री खडी साखर असं म्हणतात. त्या साखरेला हे गुणधर्म जे आहेत आयुर्वेदात सांगितले ते लागू पडतात. ज्याला औषधी साखर म्हणतात. म्हणजे ती खूप महाग असते. पण कितीही महाग असली तरी सुद्धा मी तरी औषधांमध्ये ती वापरते बनवताना. कारण त्याचे औषधी गुणधर्म तरच तुम्हाला मिळतील. काही ज्या म्हणजे सगळ्याच औषधांमध्ये साखर असते आयुर्वेदात असं नाही हां. ज्या काही औषधांमध्ये विशिष्ट प्रकारे पित्तशमन करण्यासाठी वगैरे वापरायला सांगितली आहे, त्या कॉम्बिनेशनमध्ये. पण आजकाल जी मिळतीये ती रिफाइंड शुगर मिळतीये. त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं सगळे केमिकल्सनी ती धुतलेली असते अक्षरशः. म्हणून तिचे साइड इफेक्ट आहेत का? तर नक्कीच आहेत. जर तुम्हाला साखर वापरायची असेल, तर अर्थातच अशी जर साखर मिळाली तर वापरा. अन्यथा गूळ तुम्ही वापरू शकतात. पण गूळ आणि साखरेचे दोघांचे आपापले काय म्हणतात त्याला गुणधर्म आहेत. त्याच्यामुळे अतिरिक्त गूळ सारखा-सारखा खाल्ल्याने सुद्धा लोकांचा गुळणा फुटणं किंवा त्यांना त्रास होणं, रक्तपित्ताचा आजार म्हणतात त्याला किंवा ब्लीडिंग टेंडन्सी ज्याच्यामध्ये असतं, नाकातनं रक्त येतं, गुदमार्गातनं रक्त येतं वगैरे. अशा गोष्टी गूळ खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना होतात. तर मग गूळ आणि साखर ह्याच्यापैकी चांगलं काय? तर पहिलं म्हणजे ज्याच्यामध्ये केमिकल्स नाहीयेत ते चांगलं. त्यामुळे गूळ असो वा साखर असो, जर तुम्हाला वापरायची असेल तर रसायनं न घातलेली अशीच वापरा. आणि साखरेचं प्रमाण किंवा गुळाचं प्रमाण हे दोन्हीही फार कमीत कमी पाहिजे हो. कारण हे दोन्हीही आयुर्वेद काय सांगतं? मधुर रस आहे. मधुर रसाचं कार्य सांगताना स्पष्ट सांगितलंय ग्रंथामध्ये. तो ब्रूहण करणारा आहे, कफ वाढवणारा आहे आणि मेद वाढवणारा आहे. मेद म्हणजे काय? चरबी. त्याच्यामुळे जर इन जनरलच गोड पदार्थ हे तुमच्या शरीराचा आकार वाढवतात, तुमच्या शरीरात कफ वाढवतात, चरबी वाढवतात. त्याच्यामुळे त्यांचं सेवन जे आहे ते अतिशय मर्यादित पाहिजे. म्हणजे मी जसं मागच्या व्हिडिओत पण सांगितलं, की वेट लॉस करायचा आहे तर साखरेचा चहा तर तुम्ही बघितला पण नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही साखर कट करतात, साखर म्हटलं की लोकं विचारतात हां, साखर नाही मग गूळ चालेल का? अरे पण मग गूळ म्हणजे काय अमृत आहे का? असं नाहीये. गूळ सुद्धा काय आहे, पोटात गेल्यानंतर गोड चव आहे की नाही? मधुर रस आहे की नाही? मधुर चवीचे पदार्थ आयुर्वेद जसं सांगतो की चरबी वाढवतं, तसंच ॲलोपॅथी सायन्स सुद्धा तेच सांगतं. पोटात गेल्यानंतर काय करणार आहे? ती इन्शुलिन वाढवणार आहे. इन्शुलिन काय आहे? फॅट स्टोअरिंग हार्मोन आहे. म्हणजेच अतिरिक्त साखरेचं जे काही रूपांतर आहे, ते इन्शुलिन नावाचा हार्मोन हा चरबीमध्ये तयार करून ठेवतो. याही आधी व्हिडिओजमध्ये आपण हे सांगितलेलं आहे. तर जर वापरायचं असेल, तर कुठलीही गोष्ट पहिली गोष्ट प्रमाणात वापरा. दुसरं म्हणजे की साखरेचा वापर मिनिमम करा. प्रत्येक गोष्टीमध्ये भाजी बनवताना किंवा आमटी बनवताना किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये बऱ्याच गृहिणींना सवय असते, साखर टाका, गूळ टाका. एवढंसं टाकल्याने काय फरक पडणार? एवढंसं टाकल्याने काय फरक पडणार आहे? असं म्हणत-म्हणत सगळ्याच पदार्थांमध्ये साखर असते आणि मग त्याच्यावर एखादा लाडू किंवा गोडाचा पदार्थ आहारामध्ये लागतोच बऱ्याच जणांना. असं असेल तर मात्र हे साखर असो वा गूळ असो, त्याचं सेवन अतिप्रमाणात कधीही योग्य नाही. सणासुदीला गोडाधोडाचं करण्यासाठी जरूर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये याचा वापर निश्चित करू शकता. पुढील व्हिडिओ घेऊन येणार आहे आवळ्याचा ज्यूस. घ्यावा की नाही? तेव्हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या माहितीचा फायदा होईल. अशी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.